भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण 12वी कॉमर्स HSC बोर्ड एक्झाम 2025 तर जो तुमचा सहकार विषय आहे कॉपरेशन, तर याचा पेपर तुमचा 25 फेब्रुवारी 2025 रोजी तुमचा पेपर होणार आहे. पेपरची तारीख 25 फेब्रुवारी आहे. ठीक आहे. तर पहा, यामध्ये जे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत की जे तुम्हाला फेब्रुवारी 25 या तारखेदिवशी विचारण्यात येणार आहेत, तर ते मी क्वेश्चन आज तुम्हाला काढून दिलेले आहेत. तर ते क्वेश्चन कोणकोणते आहेत तर ते आपण आज पाहणार आहोत. तर पहा, विषय सहकार यामधील महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर प्रश्न चौथा आहे, फरक स्पष्ट करा. तर फरक स्पष्ट करा हा प्रश्न तुम्हाला 12 गुणासाठी विचारण्यात येतो. 4 प्रश्न दिले जातात, त्यातील कुठलेही तुम्हाला 3 सोडवायचे असतात. एका प्रश्नासाठी 4 गुण असतात. तर अशा पद्धतीने याचा फॉर्मॅट आहे. तर पहा, फरक स्पष्ट करा यामधील महत्त्वाचा प्रश्न पहिला आहे, क्रियाशील सभासद आणि सहयोगी सभासद. तर फरक स्पष्ट करामध्ये कशा पद्धतीने लिहायचा तर याचा पूर्ण स्वाध्याय व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. ठीक आहे. जर यातील कुठल्या क्वेश्चनचा आन्सर पाहिजे असेल कमेंटमध्ये कळवा, मी ते तुम्हाला टेलिग्रामवरती अपलोड करून देईन. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याला तुम्ही जॉईन करू शकता. तर पहिला प्रश्न काय आहे तर क्रियाशील सभासद व सहयोगी सभासद. दुसरा क्वेश्चन आहे, सहयोगी सभासद आणि नाममात्र सभासद. सहयोगी सभासद आणि नाममात्र सभासद फरक स्पष्ट करा. त्यानंतर थर्ड आहे, अध्यक्ष आणि सचिव. अध्यक्ष आणि सचिव यामधील फरक स्पष्ट करा. नेक्स्ट आहे चौथा, भाग आणि कर्जरोखे यामधील फरक स्पष्ट करा. त्याचबरोबर इथे पाचवा आहे, चालू ठेव व मुदत ठेव. चालू ठेव आणि मुदत ठेव यातील फरक स्पष्ट करा. त्यानंतर पाचवा झाल्यानंतर सहावा आहे, बचत ठेव आणि मुदत ठेव. सातवा आहे, वैधानिक हिशेब तपासणी आणि अंतर्गत हिशेब तपासणी यातील फरक स्पष्ट करा. त्यानंतर आठवा आहे, राज्य सहकारी बँक व नागरी सहकारी बँक यामधील फरक स्पष्ट करायला सांगितलेला आहे. तर हा फरक स्पष्ट करा. त्यानंतर नववा आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक व राज्य सहकारी बँक या दोन्हीतील फरक स्पष्ट करा. आणि लास्ट आहे 10, अंतर्गत साधने आणि बाह्य साधने यातील फरक स्पष्ट करा. तर पहा, असे एकूण 10 क्वेश्चन आहेत जे की खूप महत्त्वाचे आहेत आणि यातीलच प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील. तुम्ही हे प्रश्न कधीच मिस करू नका. त्याचा फक्त रिव्हिजनसाठी तरी तुम्ही याला एकदा तरी रिव्हिजन करून जा, कारण हे क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत. तर प्रत्येक क्वेश्चन 4 गुणासाठी आहे. तुम्हाला 3 क्वेश्चन सोडवायचे आहेत. 4 क्वेश्चन दिले जातील. एका प्रश्नाला 4 गुण. तर तुम्ही 3 प्रश्न सोडवला तर टोटल किती झाले तर 12 गुण. तर हे तुम्हाला मार्क्स असतील. तर फरक स्पष्ट करा कशा पद्धतीने लिहायचा आहे. तर पहा, आता इथे तुम्हाला फरक स्पष्ट करण्यासाठी आन्सर शीटमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा पेज असेल, त्यावरती तुम्हाला इथे तुम्हाला तुमचा क्वेश्चन टाकायचा आहे. जो तुमचा क्वेश्चन आहे ह्या साईडला इथे तुमचा क्वेश्चन नंबर टाकून घ्यायचा आहे आणि क्वेश्चन सोडवत असताना प्रत्येक क्वेश्चन नवीन पानावरती सोडवायचा आहे. तर प्रश्न पहिला झाल्यानंतर प्रश्न दुसरा, तर प्रश्न दुसरा कुठे नवीन पेजवरती सोडवायचा आहे. तर इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर टाकून इथे तुम्हाला अशा पद्धतीने क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर असा आन्सरचं टिक द्या. तिथून नंतर तुम्ही यामध्ये फरक स्पष्ट करा. तर फरक स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला 2 कॉलम करावे लागतील आणि हा जो कॉलम आहे तुम्ही या कॉलममध्ये तुम्ही मुद्दे लिहू शकतात. इथे मुद्दे लिहा, इथे
अशा पद्धतीने कॉलम करा इथे. आता भाग आणि कर्जरोखे आहे. ठीक आहे, तर भाग म्हणजे काय, तर त्याचा भाग आणि इकडे आहे कर्जरोखे. तर तुमचा पहिला मुद्दा काय असेल, तर याची अर्थ म्हणजेच काय, याची व्याख्या. तर भाग म्हणजेच काय, तर भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील छोटासा हिस्सा म्हणजेच काय असतं, तर भाग. त्याच पद्धतीने कर्जरोखे याचा अर्थ लिहा. त्यानंतर भागाचे कोणकोणते प्रकार असतात तर ते लिहा. कर्जरोख्याचे प्रकार लिहा. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. व्यवस्थित मुद्देसूद याची मांडणी करून लिहिलात तर तुम्हाला प्रत्येकी 4 गुण भेटून 3 क्वेश्चनचे 12 गुण तुम्हाला फरक स्पष्ट करा यामध्ये भेटतील. तर तुमचा हा पेपर 25 फेब्रुवारी ला होणार आहे. तर त्याच्या दृष्टिकोनातून हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हेल्प होईल की हे प्रश्न मी जे काढून दिलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे, तर हे क्वेश्चन तुम्ही कसल्याही पद्धतीत मिस करायचे नाही. तुम्ही साधं रिव्हिजन जरी करून गेलात तरी खूप फायदा होईल, कारण न वाचल्यापेक्षा वाचून गेलेलं कधीही चांगलं. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. मी एकदा तुम्हाला स्क्रीन शेअर करत आहे. तर पहा, फरक स्पष्ट करा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, इथे चुकून 4 नंबर झालेले तर 5वा. हे 5 स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर पुढील 5 पहा. 6वा, 7वा, 8वा, 9वा आणि 10वा. तर हे असे एकूण 10 क्वेश्चन आहेत जे की खूप महत्त्वाचे आहेत. याचा स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर काही अडचण असेल किंवा या क्वेश्चनमधली कुठल्या क्वेश्चनचा आन्सर माहिती नसेल, पाहिजे असेल तरीसुद्धा कमेंटमध्ये कळवा. मी नक्की तुमच्या कमेंटला आन्सर देईन. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. इथून पुढे तुम्ही जर BCom BA कोणत्या तरी फील्डमध्ये ॲडमिशन घ्याल तर त्या फील्डचा सिलेबस तसेच पूर्ण नोट्स तुम्हाला या चॅनलवरती भेटून जातील. जर तुम्हाला कशावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तो टॉपिक मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा, मी त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवेन. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या क्वेश्चनचा अभ्यास करा. परीक्षेसाठी सर्वांना ऑल द बेस्ट. पेपर चांगला लिहा. पेपरमध्ये हे क्वेश्चन आले तर मला नक्की कळवा, परंतु ह्या क्वेश्चनला कधीही मिस करू नका. हे क्वेश्चनची पूर्णपणे प्रॅक्टिस करून तुम्हाला जायची आहे. काही समजलं नसल्यास कमेंट करा म्हणत आहे सारखं, कारण कुठला क्वेश्चन खरंच तुमच्याजवळ आन्सर याचा नसेल, कशा पद्धतीने लिहायचं तर ते जर पाहिजे असेल तर कमेंट केल्याशिवाय मलासुद्धा कळणार नाही की खरंच तुम्हाला त्या क्वेश्चनची आन्सरची गरज आहे किंवा नाही. त्यासाठी कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुमची काहीही अडचण असेल तर. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.